गो गिरजाई जुने डोंबिवलीची आई, जुने डोंबिवलीची आई, जुने डोंबिवलीची आई. उत्तम भगत गो पुजारी आला तुझ्याच गो दरबारी, आला तुझ्याच गो दरबारी, आला तुझ्याच गो दरबारी. साध अमित बनवाला पाठीचे भावाला, साध अमित बनवाला पाठीचे भावाला. नजर ठेवीत कुंभारकान पाड्याला, आई धावून ग येतय भक्तांच्या हाकेला. आई धावून ग येतय भक्तांच्या हाकेला, आई धावून ग येतय भक्तांच्या हाकेला. हाक माझे देवीला रागाई मातेला, हाक माझे देवीला रागाई मातेला. नजर ठेवीत कुंभारकान पाड्याला, आई धावून ग येतय भक्तांच्या हाकेला. आई धावून ग येतय भक्तांच्या हाकेला, आई धावून ग येतय भक्तांच्या हाकेला, आई धावून ग येतय भक्तांच्या हाकेला. ठाणे जिल्ह्यात डोंबिवली शहरात आईचं मंदिर दिसते छान, आईचं मंदिर दिसते छान, आईचं मंदिर दिसते छान. चिंचोड्याच्या पाड्यात रागाई मातेचं बघा आहे ते स्थान, चिंचोड्याच्या पाड्यात रागाई मातेचं बघा आहे ते स्थान. चिंचोड्याच्या पाड्यात रागाई मातेचं बघा आहे ते स्थान, चिंचोड्याच्या पाड्यात रागाई मातेचं बघा आहे ते स्थान. सत्वाची माझी रागाई आई भक्तांच्या पाठीशी उभी ती राही, भक्तांच्या पाठीशी उभी ती राही, भक्तांच्या पाठीशी उभी ती राही. संकट काळी धावून येई गाव सारा आईचं गुणगान गाई, गाव सारा आईचं गुणगान गाई, गाव सारा आईचं गुणगान गाई. भक्तांची सावली रागाई माऊली, भक्तांची सावली रागाई माऊली. गावाला आहे अभिमान, गावाला आहे अभिमान, तिचा गावाला आहे अभिमान. चिंचोड्याच्या पाड्यात रागाई मातेचं बघा आहे ते स्थान, चिंचोड्याच्या पाड्यात रागाई मातेचं बघा आहे ते स्थान. चिंचोड्याच्या पाड्यात रागाई मातेचं बघा आहे ते स्थान, चिंचोड्याच्या पाड्यात रागाई मातेचं बघा आहे ते स्थान. हरिश्चंद्र म्हात्रे भगत तुझा सेवा करतो आई तुझ्या दारी, सेवा करतो आई तुझ्या दारी, सेवा करतो आई तुझ्या दारी. खणणारे लाचा ताट घेऊन इंद्रा आई भरते ओटी मानानी, इंद्रा आई भरते ओटी मानानी, इंद्रा आई भरते ओटी मानानी. आई रागाई प्रतिष्ठान मंडळ, आई रागाई प्रतिष्ठान.
प्लास्टिकचं असतं, स्टूल असताना तरी जमलं असतं. आता असू द्या. हां, पाठ नाही राहणार. ती ह्याची पाण्याची बाटली द्या. नाही अशी फुटलेली नाही ना. हां तरी चालेल, बरोबर आहे. ते हलू नये, बुडू नये. हरी नाही जवळ या, जवळ घेऊ, जवळ घ्या, जवळ नाही, इथे जवळ घ्या, इथे जवळ या, जवळ या आणखी. हा सर्वात उत्तम, फारच उत्तम, एकदम बेस्ट. अंधार मागतो एक डोळा, आता बरोबर झालं. आणि देव देतोय 2 डोळे. आता बरोबर. आईला आपल्या लेकराची फार काळजी असते. आत्ता बरोबर आहे, एकदम पद्धतशीर. बाजूला येत नव्हतं तुम्हाला, ते सेटिंग होत नव्हती. हा मग प्रश्नच नाही ना, प्रश्नच नाही. एकच माईक, एकच आहे का? हरी थोडा आवाज द्या. हरी हरी थोडा आवाज द्या देवा. मारे जवळ घेऊ. हरी मला सुरुवात करावी लागेल. हरी अजून पाहिजे का बघा. हरी हरी थोडं आणखी. हरी जय हरी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. कुंडलिक वरदाहर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. सब साधु संतन की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. भक्ति सम्राट नामदेव महाराज की जय. आदि माया शक्ति मुक्ताई माते की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की जय. सच्चिदानंद रामदास बाबा महाराज की जय. सच्चिदानंद नारायण बाबा महाराज की जय. सच्चिदानंद रोहिदास बाबा महाराज की जय. सच्चिदानंद नाना बाबा महाराज की जय. सच्चिदानंद सावळाराम बाबा महाराज की जय. रागाई माते की जय. सब मंडली की जय. अपने अपने गुरुदेव की जय. अपने अपने माता पिता की जय.
तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका, परी प्रौढीन बोले होजी. तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी, देयावे अवधाने माझी विनवनी सलगीची. ज्ञानेश्वरी अध्याय 9 आणि 9व्या अध्यायामधील पहिली आणि दुसरी ओवी तुम्हा देववृंदांच्या संत महंतांच्या मायबापांच्या गुरुजनांच्या गुणीजनांच्या राजहंसांच्या दयावंतांच्या कृपावंतांच्या सेवेकरता निवडलेली आहे. सेवेला सुरुवात करण्याआधी परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे. श्री गावदेवी रागाई मंडळ चिंचोड्याचा पाडा आणि कुंभारकांड पाडा यांच्या सहयोगाने गावदेवी सेवा मंडळ, रागाई माता संस्थान, चिंचोड्याचा पाडा, कुंभारकांड पाडा, डोंबिवली पश्चिम यांच्या सहयोगाने या कार्यक्रमाचं नियोजन झालेलं आहे. कार्यक्रमाचं ह्या मंडळाने हे जे नियोजन केलेलं आहे ते कशा करता केलेलं आहे, तर आम्ही तरलो यात नवल नाही, आणिकांचे कुळ कसे तरतील याकरता हे नियोजन आहे. आणि त्याकरता मज पामराकडे आलेली ही प्रवचन रूपी सेवा, वास्तविक पाहता मी काही प्रवचनकार नाहीये आणि माझा प्रवचन करणं हा माझा धंदा नाहीये. संतांकडनं आलेले निरोप जो आहे देवापर्यंत जाण्याचा, तो माझ्या श्रीपाद बाबापर्यंत आला आणि श्रीपाद बाबांनी जसाच्या तसा मजपर्यंत सुपूर्द केला. आणि मी सुद्धा माझा अनुभव, संतांना आलेला जो अनुभव आहे तोच अनुभव जसाच्या तसा तुम्हा श्रोते वर्गांच्या पुढे सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही म्हणाल मग तुम्ही प्रवचनकार नाही आहे, तर मग तुम्ही इथे का बसलात व्यासपीठावर? मग हे गावदेवी सेवा मंडळ आहे ते त्यांना विचारा. नोकराने, माफ करा, मालकाने नोकराला आज्ञा करावी आणि नोकराने प्रामाणिकपणे आणि निमूटपणे त्या आज्ञेचं पालन करावं. या युक्तीप्रमाणे आमचे प्रदीप सर किंवा ह्या मंडळातले महान विभूती सर्व आमचे बाबुल दादा आणि त्यांचे सर्व साथी यांच्या सहयोगाने मजपर्यंत हा निरोप आला. आणि त्या निरोपाला मी स्वीकार केला, त्या निरोपाचा. कारण सेवेके सांगितले करावे काम, ते उतुतूपणा कामा नये. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही इथे सगळे बसलेले ज्ञानी आहात आणि तुमच्या ज्ञानांपुढे माझ्यासारख्या अज्ञानाने तुम्हाला काय ज्ञान सांगावं, काय ज्ञान सांगावं. पण संतांच्या कृपेने इमारत फळा आली आणि वाचा बोलाया लागली. किंवा मुकम करोती वाचालम पंगुम लंगे येतः गिरी येत कृपा तमाम वंदे परमानंद माधवम. संतांची कृपा झाल्याच्या नंतर रेडा बोलू शकतो, मग हा मनुष्य प्राणी बोलू शकणार नाही का? तर हा निरोप सांगण्याकरता मला इथं बसवलेला आहे. आणि सेवेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्व संत सज्जनांच्या
आणि देववृंदांच्या चरणावरती नतमस्तक होतो. मस्तक हे पाया, मस्तक हे पाया या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. माझ्या जीवनातला आजचा दिवस मी धन्य समजतो. एखादा मनुष्य प्राणी जन्माला येईल आणि मरून देखील जाईल, पण त्यांच्या घरी संतांची पावलं लागतीलच असं काही सांगता येत नाही. आणि खरोखर मी भाग्यवंत आहे. आजचा दिवस माझ्या जीवनातील मी धन्य समजतो. धन्य आजी दिन, धन्य आजी दिन, झाले संतांचे दर्शन, झाले संतांचे दर्शन. झाली पापा तापा तुटी, झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी, दैन्य गेले उठा उठी. संतांच्या दर्शनाला महत्व का दिलेलं आहे, धन्यता का दिलेली आहे त्यांच्या दर्शनाला, तर त्यांच्या दर्शनाने जीवाच्या अनंत जन्माच्या पापाची राख रांगोळी होते. आत्यंतिक आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परम सुखाची या जीवात्म्याला तात्काळ प्राप्ती होते, म्हणून धन्यता दिलेली आहे. आज 2 दिवस झाले नवरात्र उत्सव संपूर्ण विश्वामध्ये साजरा होतोय. नुसत्या महाराष्ट्रामध्ये किंवा नुसत्या डोंबिवलीमध्ये नाहीये बरं का, कारण ही जगदंबा माता, ही रागाई माता आहे. या नाव इतकं उत्कृष्ट ठेवलंय आमच्या पूर्वजांनी की जर हा मनुष्य प्राणी इतका रागीट आहे, इतका रागीट आहे, तो स्वतःला लय शहाणा समजत असतो. त्यामध्ये माझा पहिला नंबर. जर एखाद्याचा राग जात नसेल किंवा एखादा माणूस रागीट असेल, त्याचा घराला पण त्रास, घरच्या कुटुंबालाही त्रास, गावकऱ्यांना त्रास, नातेवाईकांना त्रास. पण मी इथून व्यासपीठावरने गॅरंटी देऊन सांगतोय, जर राग घालवायचा असेल तर माझ्या रागाई मातेचं जर दर्शन घेतलं तर तात्काळ राग त्याचा जाईल. संत संगतीने थोर लाभ झाला, संत संगतीने थोर लाभ झाला. मोहनी रसला मायादिक, मोहनी रसला मायादिक, घातले बाहेरी काम क्रोध वैरी, घातले बाहेरी काम क्रोध वैरी. बैसलांतरी पांडुरंग, बैसलांतरी पांडुरंग, घातले बाहेरी काम क्रोध वैरी. एवढी पावर आहे माझ्या रागाई मातेच्या, कारण ही अनादी आहे. काय अनादी आहे. आणि या रागाईचं दर्शन ज्याला घडलं, कारण या नावच असं आहे, राग नष्ट करणारी या नावे रागाई माता. जीवाचा राग नष्ट करणारी, नाहीस करणारी, म्हणून तिचं नाव काय ठेवलेलं आहे, रागाई माता. आणि ह्या रागाई मातेची मज पामराला ही सेवा करण्याची संधी या मंडळाने दिली. या मंडळाचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, कारण हे मंडळ इतकं प्रेमळ आहे. ह्या रागाई मातेची स्थापना होऊन हा जो कार्यक्रम होतोय, हरिनाम इथं घडतंय, याचा मागील इतिहास जर आपण पाहिलात तर तो इतिहास माझ्या मते इकडच्या याच गावच्या नवीन मुलांना माहिती नसेल. याच गावच्या आमच्या
चिंचोड्याच्या पाड्यामध्ये अवतार कार्याला आलेल्या वैकुंठ वासी भागीरथी काशीनाथ म्हात्रे, बरोबर का? भागूबाई काशीनाथ म्हात्रे आणि त्यांची मुलं आबा काशीनाथ म्हात्रे, परशुराम काशीनाथ म्हात्रे आणि जासूद काशीनाथ म्हात्रे सावळाराम बाबांचे अनुयायी होते. पण ज्या वेळेला श्रीपाद बाबा आमच्या भाग्यात आले त्यावेळेला मी माझ्या आत्याला 32 वर्षे झाली होती बरं का. वारकरी संप्रदायामध्ये आत्याला 32 वर्षे झाली होती. आत्याला घरी बोलवली आणि आत्याला सांगितलं की बाबा रे, तुला परमार्थाचा अनुभव आला का? तुला देवीचा अनुभव आला का? तुला देवाचा अनुभव आला का? देवाचा अनुभव येणं म्हणजे मी पूर्वी गरीब होतो, आता मी श्रीमंत झालो. पहिली माझी झोपडी होती, आता माझं म्हणजे 4 भिंतींचं घर झालं. 4 भिंतींचं घर होतं तर माझा राजमहाल झालं. हा अनुभव नाहीये बरं का. अनुभवाची काही लक्षणं आहेत. ही देवी आहे ना, आता लगेच तुम्हाला लगेच प्राप्त होईल, लगेच प्रसन्न होईल. पण ती प्रसन्न होण्याकरता तुका म्हणे किल्ल्या आणि त्याया दिल्या संता हाती. ही आदिमाया शक्ती जी आहे संपूर्ण विश्वाची चालक आणि मालक आहे. कोणी आता हे आदिमाया शक्तीचं रूप कोणी धारण केलेलं आहे? कोळीची ही कुळदेवी ठावी केली संतांनी. बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी. मी संतांना सर्व भावे शरण गेलो, त्यामुळे आमच्या कुळाची कुळदेवी कोण आहे? विटाई आहे याची जाणीव करून दिली आम्हाला संतांनी. हे रूप कोणाचं आहे? हे पांडुरंगाचं रूप आहे. काय? आदि मध्य अंती अवघा हरी एक आणि एकाचे अनेक हरी करी. थोडासा दृष्टांत दिला म्हणजे लवकर कळेल. सूर्य ज्या वेळेला उगवतो त्यावेळेला हजारो मडक्यांमध्ये जर आपण पाणी भरलं तर त्या मडक्यांमध्ये हजारो सूर्याचे बिंब दिसतील. मग सूर्य काय हजारो आहे का? हजारो आहेत का? सूर्य एकच आहे. तसा हा जो भगवान परमात्मा आहे हा एकच आहे. फक्त या धर्मावर ज्या वेळेला ग्लानी येते त्यावेळेला भगवंताला त्या वेळेला अवतार घ्यावा लागतो. अवतार तुम्हा धराया कारण आणि उद्धराया जन. जड जीवांचा उद्धार करण्याकरता हा भगवान परमात्मा संतांच्या रूपाने, कोणाच्या रूपाने? देवतेची, संततेची, देव निमित्त त्या प्रतिमा. आपण ओवीवरती येऊया. हे कार्यक्रम ऐकण्याआधी नुसतं ऐकायचं, ह्या कानाने ऐकायचं, ह्या कानाने सोडून द्यायचं, याकरता हे कार्यक्रमाचं नियोजन नाहीये. हे नियोजन कशा करता केलेलं आहे? देव घ्या कोणी आयता आला घर पुसुनी. देव देण्याकरता साधू संतांचं आयोजन आहे, नियोजन आहे. फक्त देवाचा छोटे वर्गाने अवेर करू नका. देव घ्या कोणी आयता आला घर पोसुनी. पण एखादं दुर्दैव जर असेल तर तो हेच म्हणणार की देव न लगे साठवण्याची जागा रुधिर असे. आम्हाला तुमचा देव नको आहे आणि रात्रंदिवस देवाची सेवा करतोय आणि देवाचाच अवेर करतोय. नाही जासी भक्ती तो पतित अभक्त हरीसी न भजत दैवत. पण या गावामध्ये, या पंचकोशीमध्ये महान महात्मे आले, त्यांचा पण गौरव करावा लागेल कारण त्यांचा मी विद्यार्थी आहे. आमचे हरिभक्त परायण हृदयस्थान गजानन
हेंद्र्या म्हात्रे आणि त्यांचे सगळे भाऊ आणि त्यांचा सगळा परिवार या कुटुंबामध्ये आला आणि त्यांचा सहयोग आम्हाला मिळाला आणि म्हणून ही वाट आम्हाला मिळाली, नाहीतर ही वाट आम्हाला कदापि मिळाली नसती. कारण संगत करताना जीवाने फार विचारपूर्वक करायची आहे. काय हरी हरी पूर्वीचा दोरा उगवेल, हरी संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. आपली पूर्व पुण्याई जर आपल्याला फलित करायची असेल तर संतांची संगत केल्याशिवाय भगवंत किंवा ही माता आपल्याला कदापि लाभणार नाही. मातेला सोडून हा जीवात्मा नाही आणि या जीवात्म्याला सोडून माता नाही. एवढं जिवलग कनेक्शन आहे. एवढं जिवलग कनेक्शन आहे. एक हरी आत्मा जीव शिव सम आणि वायातू दुर्गमी न घाली मन. भगवान रामाला सुद्धा या देवीचं आकलन करण्याकरता कुणाला शरण गेले? राम केला ब्रह्मज्ञानी, वशिष्ठ मुनी तारक आणि श्रीकृष्ण गुरु सांदीपनी परब्रह्म दाबी येले. त्यांना सुद्धा गुरु करावा लागला, पण गुरु करताना मात्र गुरुची पारख करायला हवी. गुरु पाणी पिना छान के आणि गुरु करना पहिचान के. जोपर्यंत गुरुचं परीक्षण करत नाही तोपर्यंत आपल्या भाग्यात आलेला गुरुदेव जो आहे तो अनुभवी. कारण इथं काय सांगितलेलं आहे? गुरु प्रचिती, शास्त्र प्रचिती आणि आत्मप्रचिती देणारा पाहिजे. मी पुन्हा मागे येतोय, कारण माझी ओळी राहिली की ही कथा श्रवण करत असताना कशी करायची तर माऊलीच सांगतायत, जैसे शारदीची चंद्रकले माझी अमृत कण कोवळे, ते वेंचिती मन मवाळे चकोर तळगे तया परी शोता. ही अनुभवावी कथा अति हळवारपणे चित्ता आणोनिया. सर्व इंद्रियांचा एक कान करून जर तुम्ही ही कथा ऐकलीत तर माऊली पुरावा देत आहे, तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखाची पात्र होईजे. हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड ऐका. पक्षी सुद्धा सर्व इंद्रियांचा एक कान करून वरचे वर जसं ते चकोर पक्षाची पिलं शरद ऋतूतील पौर्णिमेच्या चांदण्यामध्ये चंद्राकडनं येणारे अमृत कण वरचे वर ते झेलतायत. दोन्ही डोळ्यांची एक नजर करून वरचे वर झेलतायत. काय? अमृत कण. जर नजर सैरा वैरा जर गेली त्या अमृत कणांपासून ते अतृप्त राहतील आणि लाभ काहीच होणार नाही. तया परी श्रोता ही अनुभवावी कथा अति हळुवारपणे चित्ता आणून या सर्व इंद्रियांचा एक कान जर करून तुम्ही ही कथा जर ऐकलीत तर महाराज पुरावा देत आहेत, मुखी नाम हाती मोक्ष आयची साक्ष बहुतांची. वैष्णवांचा माल खरा तुर तुरा वस्तुसी. गुरु करतानाच गुरुची पारख करायची आहे. कारण सर्व सुखाला पात्र व्हायचं म्हटल्यानंतर या विश्वामध्ये सर्व सुखाचा आगर कोण आहे? सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर, बाप रखमा देवीवर. कोणाला संबोधलेलं आहे? आराधना केलेली आहे. येऊ विठ्ठले माझे माऊली. कुठं? माझ्या हृदयामध्ये.
येऊ विठ्ठले माझे माऊलिये निढळावरी कर निढळावरी कर ठेवूनी वाट मी पाहे व देवा वाट मी पाहे येऊ विठ्ठले माझे माऊलिये आलिया गेलिया हाती धाडी निरोप आलिया गेलिया हाती धाडी निरोप पंढरपुरी आहे या पंढरपुरामध्ये पंढरपुरी आहे पंढरपुरी आहे माझा माय बाप हो माझा माय बाप येऊ विठ्ठले माझे माऊलिये कायाई पंढरी आत आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग देव इतका जवळ आहे इतका जवळ आहे देवाला शोधण्याकरता कुठंही जायची गरज नाही पण महात्मा कसा भाग्यात आला पाहिजे तर एक दृष्टांत देतोय एकलव्य द्रोणाचार्यांकडे धनुर्विद्या शिकण्याकरता गेला पण एकलव्य खालच्या समाजातला जातीतला असल्यामुळे भिल्ल जातीतला असल्यामुळे द्रोणाचार्यांनी सांगितलं राजेशाहीच्याच मुलांना मी शिकवतो तू पुन्हा येऊ नकोस इथं अवेर केला त्याने पुष्कळ याचना केल्या तुम्ही सांगाल तसं मी शिक्षण घेईन मन सर्व इंद्रियांचा एक कान करून हे शिकेन मी पण त्याला हीन समजले आणि मग त्याचा तो गयावया करायला लागला पण त्याला आश्रय दिला नाही तो निघून गेला पण त्याची इच्छा फार शिकण्याची इच्छा होती आणि त्याने काय केलं मातीचा पुतळा बनवला आणि त्या मातीच्या पुतळ्याला रोज हळद कुंकू व्हायचा अगरबत्ती लावायचा आणि तो नामस्मरण करायचा नामस्मरण करत असताना त्याच्या ठिकाणी असलेली जी या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वंगत मोठे महात्मे बसले काहीच कमी पडणार नाही या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वंगत ते तत्वज्ञ संत स्वीकारती आणि त्यामुळे त्याच्या ठिकाणी ती शक्ती तयार व्हायची त्या रूपाने आणि त्याला धनुर्विद्या शिकवायचंय द्रोणाचार्यांच्या रूपाने त्याला धनुर्विद्या ती शक्ती शिकवायची शिकवताना अशी विद्या त्याला शिकवली की एक बाण सोडल्यानंतर हजारो बाण तयार व्हायचे अशी विद्या शिकवली तो एक दिवस एक कुत्र्याच्या तोंडामध्ये एकलव्याने एक बाण सोडला त्याच्यापासून हजारो बाण तयार झाले आणि त्या कुत्र्याच्या तोंडामध्ये लागले पण कुत्र्याला कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही आणि तो येत असताना वनभोजन करण्याकरता 5 पांडव आणि द्रोणाचार्य गेलेले असतात त्या वनामध्ये त्याला पाहिल्याच्या नंतर अर्जुनाने विचार केला की ही विद्या मला द्रोणाचार्यांनी लपवून ठेवली माझ्यापासून ही विद्या मला काही शिकवली नाही द्रोणाचार्यांना प्रश्न केला की या कुत्र्याच्या तोंडामध्ये सहस्र बाण आहेत पण त्याला कोणत्याही प्रकारची इजा पोचलेली नाहीये आणि असं विद्या तुम्ही मला शिकवलेली नाहीये ही विद्या माझ्यासाठी तुम्ही का चोरून ठेवली म्हणून तो कुत्रा पुढे चालतोय त्याच्या मागे 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 एकलव्याच्या घरापर्यंत हे सगळे गेल्याच्या नंतर सगळ्यांचा आवाज पाहून एकलव्य बाहेर आला या 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 गुरु महाराज या तर गुरु महाराजांनी पहिला प्रश्न एकलव्याला विचारला की या कुत्र्याच्या तोंडामध्ये सहस्र बाण कोणी मारले तर म्हणे मी मारले तुला ही विद्या कोणी शिकवली तर म्हणे तुम्ही शिकवली त्यामुळे अर्जुनाचा संशय जो आहे
तो आणखी दाट झाला. मग आता द्रोणाचार्यांना माहित आहे की मी ही विद्या शिकवलेली नाहीये. द्रोणाचार्यांच्या लक्षात आलं आणि द्रोणाचार्यांनी त्यांना विचारलं, कोणाला, एकलव्याला, मी विद्या शिकवली ना, मग मला गुरु दक्षिणा तू काय देणार? तो म्हणे तुम्ही मागाल ते देणार. द्रोणाचार्यांनी काय मागितलं? त्याचा उजवा अंगठा मागितला, म्हणजे त्याचा घात केला. असा घातकी गुरु आपल्या भाग्यात यायला नकोय. आपल्या भाग्यात गुरु कसा यायला पाहिजे? ब्रह्मनिष्ठ, क्षोत्रिय आणि दयाळू यायला पाहिजे. हरी न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार. भक्त करुणा कर ज्ञानाबाई, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. तया नमस्कार वारंवार, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. असा महात्मा आला पाहिजे. द्रोणाचार्यांनी त्या शिष्याचा विश्वासघात केला. हे कोणाच्या लक्षात आलं? तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे मनुष्या, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. एका केशव राजे, बुद्धीचं वैभव कशामध्ये आहे? देवाला प्राप्त करण्यामध्ये आहे. आणि हा विचार कोणी केला की हा गुरु करण्यात काही अर्थ नाही. हा फक्त विद्येमध्ये, कलेमध्ये पारंगत करणारा हा गुरु आहे. देवाची प्राप्ती करून देणारा गुरु नाही. त्यावेळेला ही गोष्ट कोणाच्या लक्षात आली? अर्जुनाच्या लक्षात आली. आणि अर्जुनाने हट्ट धरला की तूच माझा गुरु हो. कोणाजवळ हट्ट धरला? श्रीकृष्ण भगवंताकडे. श्रीकृष्ण भगवंताकडे हट्ट धरला की गुरुदेव तूच हो. मला या विश्वंभर देवाची ओळख माझ्या हृदयामध्ये तूच आता करून देऊ शकतोय. मग त्याने सांगितलं की अर्जुना, तुला शरणांगाची पत्करायची आहे ना, मग झड झडोनी वाजला निघ या भक्तीच्या वाटेला, तरीच पावसी अव्यंग निजधाम माझे. त्याकरता काय करावं लागेल? तू म्हणे मीची करी माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. माझेनी अनुसंधाने देख संकल्प जालनी निषेक, मध्याची चोक याच नाव. ऐसा मिया हातीला होसी, मग माझी या स्वरूपा पावसी. हे अंतकरणीचे तुझ पासी बोली जत असे. झड झडूनी वायला निघ. नको नको म्हणा गुंती माया झाली. काळा आला जवळी ग्रासावया काळाची एवढी. पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप. सोडविना बंधू पाठीची बहीण, सेजीची कामीन दूर राही. सोडविना राजा देशीचा चौधरी, आणिक सोयरी भली भली. तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या चक्रपाणीने हे दिलाय, काय पत्ता दिलाय. एरवी सर्वांच्या हृदय देसी, मी अमुका आहे ऐसी. जी बुद्धीस पुरे हरनिसी, ती वस्तू गामी. मी तुला सोडूनच नाही, तुझ्या रोमामध्ये आहे. कोणाला सांगताय? श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला. आणि अर्जुन
सद्गुरूची शरणागती पत्करताना खरोखर माझ्या मते काही लोक आहेत ना दादा, अजिबात मागचा पुढचा विचार करत नाही. त्यांनी केलाय म्हणून मी केलाय म्हणून मागच्यांनी दृष्टांत द्यायला वेळ नाही आहे बरं का. असं नाही करायचं. तू बुद्धिमान आहेस. पाप काय धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझेच हाती. मज सोडवी दातारा, कर्मापासूनही दुसरा. पापाकडे जायचं की पुण्याकडे जायचंय तुझ्याच हातात आहे आणि देवाच्या हातात सुद्धा आहे. याला पुण्याकडे न्यायचं की पापाकडे न्यायचं तुझ्या कर्मावर सगळं निर्भर आहे. मज सोडवी दातारा, कर्मापासूनही दुस्तरा. देवाची शरणागती पत्करताना अति नम्र भावाने देवाजवळ विनंती करायची आहे. करीसी अंगीकार, करीसी अंगीकार, तरी माझा काय भार, तरी माझा काय भार. मज सोडवी दातारा, कर्मापासून दुस्तरा. जीवीच्या जीवना, जीवीच्या जीवना, कृपा करी नारायण, कृपा करी नारायण. मज सोडवी दातारा, कर्मापासून दुस्तरा. एवढा गया वया करून विनंती करतायत कोण? अर्जुन देवाकडे. आणि मग देव अनुग्रह करतोय कोणाला? अर्जुनाला. तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. या न्यायाप्रमाणे अर्जुनाने श्रीकृष्ण भगवंतांची शरणागती पत्करली आणि त्यावेळेला श्रीकृष्ण भगवंतांनी अर्जुनाला काय केलं? अनुग्रह केला. आणि अनुग्रह केल्याच्या नंतर सांगितलं आपल्याकडे तशी बैठक आहे बरं का. अनुग्रह केल्याबरोबर सांगितलं बसायला. मांडी मोडून बैस, दोन्ही मांडीवरती मुठ्या ओढून हे दोन्ही हात ठेव आणि श्वासाने भजन कर, मनाने भजन कर. आणि अर्जुन मनाने भजन करायला सुरुवात केली. सद्भावे निज भजन करी, हृदयी प्रगटता श्री हरी. देवी देहीची चिन्हे बाहेरी, क्षणा माझारी पालटती. तू मन तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाकडे महाविष्णूचा अवतार आणि सगळा ही प्रतिज्ञा तुमच्या माझ्या चरणावर नतमस्तक होऊन प्रतिज्ञा करतायत. सद्भावे निज भजन करी, हृदयी प्रगटता श्री हरी. मग देहीची चिन्हे बाहेरी, क्षणा माझारी पालटती. ते काळीचे हेची चिन्ह, पुलकांकित देहो जाण. नैनी आनंद जीवन, हृदय परिपूर्ण स्वानंद. आयसी नुपजता माझी भक्ती, मग कैची होय विषय विरक्ती. आणि विरक्ती विन माझी प्राप्ती, नोहे निश्चिती उद्धवा. अरे इतकं सोपं आपल्याला दिलंय, पण जसं अर्जुनाच्या भाग्यामध्ये जगाचा परमात्मा श्रीकृष्ण भगवंत आले, तसं या व्यासपीठावरची शपथ घेऊन सांगतोय माझ्या भाग्यामध्ये त्याच मार्गातील आणि तशाच काही कमी जास्त नाही तशाच अधिकाराचा महात्मा आला. विश्वंभराचा अवतार अवतार. आज नानांची पुण्यतिथी होऊन गेली. त्याच्यानंतर आपल्या बंडोबा बाबांची पुण्यतिथी होऊन गेली. दोन्ही पुण्यतिथीला माझ्यासारख्या सामान्य माणसाला कीर्तन दिलं.
आपण गौरव करतो, गगोळा करतोय. मी आनंद संप्रदायाचा आपल्याकडची बरीच मंडळी गैरहजर होती, इकडची पण गैरहजर होती, बऱ्याच गावची गैरहजर होती. नुसतं उहापोहा करण्यात बोलाचाच भात बोलाचीच कडी आणि जेवून या कोण तृप्त झाला. कशा करता हे बोलायचं आहे? तुला तुझं जीवन तुलाच घडवायचं आहे, तुझी प्रगती तुला करायची आहे. नका काही करू, मगाचा जो माझा पुरावा आहे, नका काही करू, संत संग धरा आणि पूर्वीचा दोरा उगवेल. माझ्या भाग्यामध्ये पूर्वीचा दोरा उगवेल याच्या मला आठवण करून द्या. हा माझा पुरावा झाल्यानंतर पूर्वीचा दोरा म्हणजे पूर्व पुण्याई. कोणता पुरावा दिलेला मी? विश्वंभराचा अवतार अवतार, विश्वंभराचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा श्रीपाद, सखा माझा रामदास, विश्वात्मक देव दाबियेला, विश्वात्मक देव दाबियेला, तेने जीव सुखावला, तेने जीव सुखावला, विश्वात्मक देव दाबियेला, विश्वात्मक देव दाबियेला. हे जीवा, तू ओरिजिनल भजनशील आहेस, भजनाबरोबरच तू आलेला आहे. देख मनुष्य जात सकळ, सर्व सुखाला पात्र व्हायचंय, त्याच्यावरती एवढं सगळं निरूपण आहे. देख मनुष्य जात सकळ, स्वभाव ताच भजनशील, झाले असे केवळ माझे ठाई, परी ज्ञाने विने नाशिले, बुद्धी भेदासी आले, जे कल्पुने ते कल्पिले, अनेकत्व अरे तूच देव आहे. तुका म्हणे सांगू किती, यात भगवंताच्या मूर्ती, किंवा तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म. तुम्हाला लग्न झालंय का तुमचं? किती मुलं आहेत? 2 मुलं. 2 मुलं. हे नुसतं देव नाही आहेत बरं का, ब्रह्मदेव आहेत. ब्रह्मदेव काय काम करतोय? सृष्टी निर्माण करण्याचं. आणि यांनी पण तेच काम केलंय. उगीच अशी पुरावे भरलेले नाही. तुका म्हणे हा तो, लेडीज वर्ग पण आलं, तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म. अरे स्वयंभू परब्रह्म आहेस तू. मूर्ख नेणे वर्म, संत चरण, संतांच्या चरणावरती, संतांच्या वाङ्मयावरती, संतांच्या वाणीवरती विश्वास न ठेवल्यामुळे स्वतःचा शत्रू स्वतःच बनला. तू जर स्वतः तरलात तर संपूर्ण कुटुंबाला तारण्याचं सामर्थ्य तुझ्यामध्ये येईल. आणि तू जर स्वतः बुडालात तर पूर्ण कुळगोत्राला तू बुडवणार. आप डुबे तो डुबे. पण ह्या मंडळाला मला जेवढी धन्यता द्यावी तेवढी थोडीच आहे. यांनी संतांचं ऐकलं. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, देह देवाचे कारणी आणि मुखी अमृताची वाणी आहे. जो सज्जन आहे, कारण देवाला आवडतं ते त्यांनी केलं. काय आवडतं देवाला? आवड आहे देवासी. तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामस्मरण यांचा श्वासच करतोय. यांचा नामस्मरण कोण करतोय? एवढी सोपी रीत दिली श्रीपाद बाबांनी आनंद संप्रदायामध्ये मधला महान मी पाईक आहे. माझी परंपरा मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ, संप्रदाय फळ तेतोनिया, हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्री हरी, चतुश्लोकी चारी भागवत. कुठून परंपरा आली? महाविष्णूने हंसाचं रूप धारण करून पहिला अनुग्रह कोणाला केला? ब्रह्मदेवाला. ब्रह्मदेवाने अत्री ऋषींनी दत्तात्रय भगवंताला
आणि दत्तात्रय भगवंतांनी नारायण जाळवणकर, लक्ष्मण जाळवणकर, बलभीम, सख्यानंद, शांतामाई, बंडोबा बाबा, केरोबा बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, नाना बाबा इथपर्यंत ही अखंड परंपरा आहे. आजी आहे. चंद्र सूर्य लय होईल पण परंपरा नष्ट होणार नाही. संत बीज पलटे नहीं, जुग गए अनंत, हर एक युग में अवतार धरे, फिर भी संतों के संत आजी ती अनुभूती आली. पण येण्याकरता अनादि ते अनादि परब्रह्म जगदादि विश्रामधाम तयाचे एक नाम त्रिधापायाचे ते नाम मिळवण्याकरता संत एकांती बैसले, सर्व शास्त्र दुंडाळूनी काढिले, ज्ञान दृष्टीने अवलोकिले, ते हे श्री हरीचे नाम. आणि त्या नामाची ते नाम तुमच्या ठिकाणी अहोरात्र चालू आहे. त्याला माऊली पुरावा देतात. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथुनी चराचर हरीची भजे. संपूर्ण चराचरामध्ये हरीचं भजन चालू आहे. नाही म्हणण्याची सोय नाही. याच्यामध्ये चालू आहे, याच्यामध्ये चालू आहे, याच्यामध्ये जिकडे पगाल तिकडे जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. जिकडे पाहाल तिकडे मी नसे ऐसा कोण ठाव असे, परी प्राणी यांचे दैव कैसे मातेने देखती. काय पुरावे आहेत बघा. तर असे जे ज्ञान आहे ते आपल्या ठिकाणी जोपर्यंत प्रगट होत नाही तोपर्यंत आपला विश्वास कसा बसेल. सात्विका भरणे, ज्या वेळेला अनुग्रह होतो त्यावेळेची ती लक्षण सांगितली. सात्विका भरणे, रोमांच दाटणे, स्वेदाचे जीवने येऊ लागे, कापे तो थरारी, स्वरूप देखे नेत्री, आशु त्या भितरी वाहताती, आनंद झाला पोटी. जोपर्यंत आशु वाहत नाही डोळ्यातून तोपर्यंत त्याला वैष्णव म्हणण्याचा अधिकार राहत नाही. तो योग्यताच नाही. त्याच्याकडे नाम असो या अनुग्रह असो या प्रबोध असो काही असो. व्यासपीठावर न बोलतोय तो का म्हणे येथे अनुभव प्रमाण शब्दांचे गौरव कामा नये. अनुभव आले अंगा ते या जगात देत असे. आनंद झाला पोटी, स्तब्ध झाला कंठी, मौन वाक्य पुटी धरुनी राहे, टाकी श्वासन श्वास ऊर्ध्वे भावे, देखा स्वरूप हे एका मिळवणी, एका जनार्दनी ऐसे अष्ट सात्विक भाव उत्पन्नची होता, देव कृपा करी तयावरी. तरी सुद्धा आपल्या टकोऱ्यामध्ये येऊ नये. आणि अशी अनुभूती ज्याला आली, पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा तसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावन ओ आजी पिटले माझे कोडे, बहुत जन्मीचे साकडे. आजी पिटले माझे कोडे, बहुत जन्मीचे साकडे, कोंडाटले पुढे परब्रह्म सावळे, आजी फिटले माझे कोडे. आलिंगणे संतांची या, दिव्य झाली माझी काया. अष्टक सात्विक जे भाव होत आहेत त्यांच्याविषयी शब्द आहे. दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता, आजी पिटले माझे कोडे, बहुत जन्मीचे साकडे. आणि ही जी भाग्यवंत हे जे मंडळ आहे, ही ज्या आईवडिलांच्या पोटी जन्माला आलीत हा अनुभव त्यांचा आहे. म्हणून त्यांच्या आईवडिलांना नामदेव महाराजांनी धन्यता दिलेली आहे. हे कुठेही कार्यक्रम राबवला जात नाही. ही सगळी मुलं जन्म हे मंडळ जे जन्माला आलेलं आहे ना, आधी केले आणि नंतर सांगितले, बरोबर ना दादा? किंवा अनुभव आले अंगा ते या जगात देत असे. त्याकरता तर आहे हे सगळे नियोजन.
आणि म्हणून यांच्या आई वडिलांना नामदेव महाराजांनी धन्यता दिली. धन्य त्याची माता, धन्य त्यांचा पिता, धन्य त्यांची माता, धन्य त्याचा पिता. आज चिंचोड्याचा पाडा, कुंभारखान पाडा, इथे जवळच नवपाडा, गाव भरलाय नामाचा, पण कोणी नाही म्हणून यांनाही धन्यता दिली. साधू संत कोणालाही धन्यता देत नाही, पण सगळे त्या अधिकाराचे आहेत. सगळ्यांचे येते आहे अधिकार. कलियुगी उद्धार किंवा नटखट यावे आणि सिद्ध होऊन जावे एवढी संधी दिलेली आहे. काय गुणदोष याती न विचारी काही, आणि ठाव दिला पायी आपुली अरे एवढी संधी दिली या जीवाला. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा. कसं साठवायचं वैखरी वाणीचा विषय नाही, हा कैवल्यवाणीचा विषय आहे. मुख ना बोले जीवान आले, कंठ ना स्मरे राम, हम बैठे आराम हमारा जप करे आत्माराम. असा भाग्यवंत सद्गुरू यायला पाहिजे, तरच ही रीत मिळेल. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. नामा म्हणे त्याचा जन्म सुफळ झाला, नामा म्हणे त्यांचा जन्म सुफळ झाला. वंश उद्धरीला कोटी कुळाचा, एकाच्या कैवाडे उगती बहुतांचे कोडे. वंश उद्धरीला कोटी गुणाचा, वंश उद्धरीला कोटी कुळाचा. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. तरी अवदान ऐकले दिजे, मग सर्व सुखाचे पात्र होईजे. हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड ऐका, लपून छपून रोकड वैष्णवांचा माल करा. आता लगेच लगेच कोणाची इच्छा देवाला जोडायचं असेल तर नाक पिळू नका आणि कपाळाला आठ्या पाडू नका. काय खाल्ल्याने तुमचं पोट भरेल, काय खाल्ल्याने पोट भरेल, आम्हाला राहवत नाही असं काय म्हणता. अहो जनावरांना ही गोष्ट कळाली. बकरी बघा, बकरी बकरा खातायत का? अरे आपल्याला ते एवढी बुद्धी दिलेली आहे. काय पाप पुण्य करूनी जन्मा येतो प्राणी, नरदेहा येऊनी हानी केली. असं करू नका. बकरी सगळ्यांना कळतं, जनावरांना कळतं, पक्ष्यांना कळतं बरं का. आपल्याला ही गोष्ट कळू नये, पण साधू संत तुम्हाला समजावून सांगतायत. विचार करा. काय क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावा या पार भव सिंधू. नाशिवंत देह मग रामाचा असो, कृष्णाचा असो, या ऋषीमुनींचा असो, या तुमचा माझा असो, हे काय आहे? चिंपट आहे. एक दिवस हे नाश पावणार आहे, पण नाश काळाच्या आधी जाण्याआधी, मरणाआधी सावध व्हावे. हित आपुले साधून घ्यावे, जन्म घालवू नये वाया, मानवाची उत्तम काया. नमा म्हणे मनुष्य जन्म, सर्व जन्मांमध्ये उत्तम, जन्म घालवू नये वाया,
मानवाचे उत्तम काया आता तरी पुढे आची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन. कुठल्या देवाचं? ही आधी रागाई माता ही आदिमाया शक्ती ती ज्याचं चिंतन करते ते. माझ्या भाग्यामध्ये मुक्ताई माता आदिमाया शक्ती येऊन गेली. तिने जे भजन केलं ते भजन मला मिळालं. ते भजन करताना त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितला. याच आदिमाया शक्ती मुक्ताईने काय अंतर्मुख झाले करीते चिंतन तेने जनार्दन प्रगटला लगेच. उद्या परवा नाही. गुळ खाल्ला की गोड तिखट काय मिरची खाल्ली की तिखट लगेच कडू कार्याला खाल्लं की कडवट. म्हणजे लगेच भक्तीचा अनुभव लगेच नको यायला. देवाचा अनुभव लगेच यायला नको का? लगेच. अंतर्मुख झाले करीते चिंतन तेने जनार्दन प्रगटला नयनी लोटला प्रेमी महापुर कापते शरीर थरथरी. भक्ताची लक्षणं कापते शरीर थरथरा स्पुंद स्पुंदनिया करीती रुदन आला नारायण याच देई मुक्ता म्हणे ऐसे झालिया वाचून परमार्थ शीन वाटत असे. ज्यांना शीन वाटलाय ना ते इकडे आलेले नाहीत. ते शीन घालवण्याकरता शीन गेला भाग गेला अवघा झाला आनंद. अरे एवढं पावर आहे. पण गुरु भाग्यात कसा यायला पाहिजे? पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी आणि जडतील राशी पातकांच्या. एवढं सामर्थ्य दिलेलं सगळ्या महात्म्यांना त्यांच्या दृष्टीने शब्दाने आणि स्पर्शाने जीवाचा उद्धार होतो. आणि म्हणून सुखाला पात्र व्हायचं ना मग ही लक्षणं आलीच पाहिजेत या देहामध्ये आपल्याला उपभोगायला. अंतरी सुखाची झाली जोडी बाह्य रोमांच उभिली गुडी तैसी आत्मानुभव सुखाची गोडी नयनी रोकडी प्रवाहे. असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला आजी संसार सुफळ झाला घे माये. आजी संसार सुफळ झाला घे माये देखिएले पाय विठोबाचे देखिएले पाय विठोबाचे. तो मज वावा तो मज वावा तो मज वावा तो मज वावा वेळोवेळी व्हावा पांडुरंग. देव पाहावयासी गेलो तेथे देवाची होऊन ठेवलो. देव माझा माझा आणि मी देवाचा हीच माझी सत्य वाचा. आणि म्हणून असं झालं पाहिजे. तोपर्यंत हे सफळ होऊ शकत नाही. न शेवटी आता जाता जाता ही होण्याचीच लक्षणे मी तुम्हाला अनुभवच सांगणार त्याच्या पलीकडे जाणार नाही. जे शास्त्राला मान्य आहे आणि संतांना अभिप्रेत आहे. आपुलिया बले बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची साळुंकी बोलत असे मंजूळ वाणी आणि शिकविता धनी वेगळाचे असे. आणि म्हणून चित्त
चाकाटले आटू घेत नामस्मरणाला बसल्यानंतर असंच झालं पाहिजे. आपली स्वतःची खात्री आपल्याला झाली पाहिजे. चित्त चाकाटले आटू घेतो वाचा पांगुळली जेठीच्या तेथ आपाद कंचकित रोमांच आले अधोन्नीत डोळे वर्ष ताती आनंद जळे आणि आंतुलिया सुकर्मिनीची बळे बाहेरी कापे किंवा चित्त चैतन्याची पडता मिठी लिंग देहाच्या सुटता गाठी नेत्री अश्रूंचा पूर दाटी रोमांच उठी सर्वांगी चित्त चैतन्याची पडता मिठी सुटता लिंग देहाच्या गाठी आणि तेवी जीव शिवा उचटी भक्तीच्या पेठे झाली या भेटी आत्मसाक्षात्कारे पडे मिठी त्या संधीमध्ये उठे आणि वार रुदन आणि म्हणून करविली तैसी केली कटकट वाकडी का नीट देव जाणे एरवी तरी मी मूर्खू जरी जहाला असं अविवेकू तरी संत कृपा दीपकू सोज्वळ असे इथं एकच लीला तरले जे सर्व भाव मज भजले तया आईल थडी सरले माया जाळ. म्हणून तुम्हा सज्जनांच्या देववृंदांच्या संत महंतांच्या चरणावरती माझे श्रीपाद स्वामी रामदास स्वामी नारायण स्वामी रोहिदास स्वामी नाना स्वामी आणि आमच्या आदिमाया शक्ती रागाई मातेच्या चरणी तुम्हा सर्व पुन्हा सज्जनांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात करीत पूर्णविराम देत आहे. इथं एकच लीला तरले जे सर्व भावे मज भजले. म्हणून तुम्हा सज्जनांच्या सेवेकरता निवडलेली ओवी ज्ञानेश्वरी अध्याय 9 आणि 9 अध्यायामधील हे 2 ओव्या श्रीकृष्ण भगवंताने अर्जुना पुढे मांडल्या आणि माऊलींनी हे विश्वव्यापक जे जनता जनार्दन आहे त्यांच्या पुढे मांडल्या, तुमच्या माझ्या पुढे मांडल्या. माझ्या देहाला जो अनुभव आला तो माझ्या श्री गुरूंच्या कृपेने, जसं पैठणमध्ये काय 4 पायांचा रेडा 2 शिंगांचा आणि बिगर 1 शेपटाच्या रेड्याच्या मुखातून वेद म्हणून घेतले. मी तर रेडा नाही, मी मनुष्य आहे. तसं या रेड्याच्या मुखातून कृपा कटाक्ष मिळालेले किंवा महावाक्याची नी नावे गुरु कृपेची नी टावे माता हात ठेवेला नव्हे थापटा थापटा तापटीला जैसा. या युक्तीनुसार सेवेला इथेच पूर्णविराम देतो आणि पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संतान की जय. आपण सर्व राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. गावदेवी माते की जय, रागाई माते की जय. गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया. सेवा संपलेली आहे. आपल्या सर्वांचे लाडके हरिभक्तपरायण गुरुवर्य श्रीपाद शिष्य यांनी नारायण महाराज राहणार दिवा यांनी उत्तम प्रकारे आपल्याला राजविद्या राजगुह्य योग 9वा अध्याय यातली पहिली ओवी तरी अवधान ऐकलेची दिजे सर्व सुखाशी पात्र होईजे. यावर उत्तम निरूपण दिलं त्यांनी. आपण सगळ्यांनी बरं का सर्वांगाचे कान करून ऐकलं त्याबद्दल धन्यवाद. आपण त्यांचा आता या गावदेवी सेवा मंडळाच्या वतीने त्यांना आपण शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करूया.
तसेच इथे हजर असलेले आपले आपल्या मालिकेतील नाना महाराज यांचे सुपुत्र अनिल महाराज यांचा पण आपण शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करूया. या महाराज. असं द्या. नाही नाही पहिल्यांदा दिला ना आज तुमचा आहे, आज मान तुमचा आहे. मला या ना हो थांबा. महाराज या, अनिल महाराज या पुढे. तसेच आपल्या घ्या या या. तसेच आपल्या आनंद संप्रदायातील मालिकेतील आपले नाना छबुलाना यांचे सुपुत्र अनिल गुरुवारी अनिल महाराज इथे आलेले आहेत. त्यांचा पण गावदेव शिवमंडळाच्या वतीनं आपण त्यांना श्रीफल आणि शाल देऊन त्यांचा सन्मानित करण्यात येत आहे. तरी त्यांनी त्याचा स्वीकार करावा. सगळ्यांनी टाळ्यांचा गडगडाट करावा. जय रे रामकृष्ण रे. अजून एक आपले प्रकार तसेच आपल्या बरं का आपल्या इथे आपले हरिभक्त परायण गुरुवर्य चिंतामण महाराज इथे या आमच्या गावदेव शिव मंडळाच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. तर त्यांचा पण आपण सन्मान करूया. त्यांना पण त्यांनी श्रीफळ आणि शालचा स्वीकार करावा. या या महाराज या. चिंतामण महाराज या या महाराज. चिंतामण महाराज या. तुकाराम महाराज या या. तसेच आपले हरिभक्तपरायण गुरुवर्य तुकाराम महाराज राहणार सोनारपाडा यांना पण आपण गावदेवी शिवमंडळाच्या वतीनं त्यांचा पण आपण सन्मान करणार आहोत. त्यांनी वरती स्टेजवर येण्याची कृपा करावी व्यासपीठावर. आहे का सर रमेश महाराज यांचा सन्मान करा. यांना श्रीफल द्या. यांना श्रीफल द्या. नाही नाही घ्या. हो असं नाही असं घ्या. श्रीफल शाल पण येतो असं घ्या. अजून दोन काढा. यांचा त्यांचा घ्या घ्या घ्या. साहेब या पुढे पुढे घ्या. धन्यवाद चिंतामण महाराज. तसेच आपले हरिभक्त परायण गुरुवर्य श्रीपाद शिष्य तुकाराम महाराज सोनारपाडा यांना पण आपण गावदेवीच्या मंडळाच्या वतीनं सन्मानित करूया.
नजारा दिला मधी भोळ्या भक्ताच्या आत दडलाई कशी लीला ती माय माऊलीची खेळ आईनी सारा हरचलाई हो झोल्यावर झुलतई माय आई माझी कारल्याची एक विरामाय झोल्यावर झुलतई माय आई माझी कारल्याची एक विरामाय झुल्यावर झुलतई माय आई माझी कारल्याची एक विरामाय झुल्यावर झुलतई माय आई माझी कारल्याची एक विरामाय या सख्या त्या आईच्या गोडीनं घाली झोकाईला उशेन झुल घेतई आई ती आवडीनं हसू खेळतई आईच्या गालानं हसू खेळतई आईच्या गालानं हसू खेळतई आईच्या गालानं काय नेमली वेल नियतीने रम्य प्रसंग आज हो घडलाई त्याच्या संगे किलबिल पक्ष्यांचा माझ्या आईच्या कानी पडलाई काय नेमली वेल नियतीने रम्य प्रसंग आज हो घडलाई त्याच्या संगे किलबिल पक्ष्यांचा माझ्या आईच्या कानी पडलाई झुल्यावर झुलतई माय आई माझी कारल्याची एक विरामाय झुल्यावर झुलतई माय आई माझी कारल्याची एक विरामाय झोल्यावर झुलतई माय आई माझी कारल्याची एक विरामाय झोल्यावर झुलतई माय आई माझी कारल्याची एक विरामाय प्रकाश पाटील दादा येऊ आला माझे माय माऊलीचे भेटीला हरी चोलीचा मान ग तुला शिल्पा पाटील ताईन ग दिला शिल्पा पाटील ताईन ग दिला शिल्पा पाटील ताईन ग दिला आईचा भक्त तो भोला पायरी एक एक तो दादा चढलाय तहान भुकती नाही धनी मनी आई पुढे सरवी सरलाय आईचा भक्त तो भोला पैरी एक एक तो दादा चढलाई कान भुकती नाही ध्यानी मनी आई पुढं सारवी सरलाई हो झोल्यावर झुलतई माय आई माझी कारल्याची एक विरामाय झोल्यावर झुलतई माय आई माझी कारल्याची एक विरामाय झुल्यावर झुलतई माय आई माझी कारल्याची एक विरामाय झुल्यावर झुलतई माय आई माझी कारल्याची एक विरामाय झोल्यावर झुलतई माय आई माझी कारल्याची एक विरामाय झोल्यावर झुलतई माय आई माझी कारल्याची एक विरामाय झुल्यावर झुलतई माय आई माझी कारल्याची एक